हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हक्का नूडल्स। घरी बनवलेत मी हे अगदी सोप्या पद्धतीने नूडल्स मी विकतचे घेतलेत आणि घरी हे हक्का नूडल्स बनवलेत। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, अतिशय सोपी आहे। चला मग साहित्य आणि कृती बघून घेऊयात। इथे मी हक्का चिंग्सचे हक्का नूडल्स घेतलेत। त्याच्यानंतर मी ह्या भाज्या कट करून घेतल्यात, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, कांदा, टमॅटो या सगळ्या भाज्या नूडल्समध्ये असतात। कोबीचे मी असा बारीक कट करून घेतला आहे, पण तुम्ही स्प्रिंगमध्ये कट करून घेऊ शकता। ही शिमला मिरची पण अशा सगळ्या भाज्या उभ्या उभ्या कट करून घेतल्यात आणि इकडे मी एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे। नॉर्मल साधं पाणी, फक्त ते चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स ॲड करायचे आणि ते 10 मिनटं झाकून ठेवायचं। मी हाय फ्लेमवर ठेवलं आहे, त्यामुळे पाणी चांगलं उकळतं आहे। पाणी उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स घालायचे आणि ते 10 मिनटं झाकून ठेवायचे। पाण्यामध्ये नूडल्स घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। गॅस चालू ठेवून हे बघा, मी गॅस बंद केला आणि मी त्याच्यात नूडल्स घातले। गॅस चालू ठेवून तुम्ही नूडल्स घातलेत तर तुम्हाला जे प्रॉपर नूडल्स येतात ते येणार नाहीत, त्याचे तुकडे खूप जास्ती होऊन जातील, गिचका होईल त्याचा। सो त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि मग नूडल्स घालायचे, त्याला थोडं मोकळं करायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं। माझ्याकडे चिंग्सची शेजवानची चटणी आहे, माझ्याकडे नूडल्स मसाला अवेलेबल नाही आहे, पण त्याच्याने खूप काही फरक पडत नाही। टेस्ट खूप छान राहते, कारण मी आपल्या घरातले पण मसाले ॲड केलेले आहेत। हे नूडल्स मी थोडेसे मोकळे करून घेतले आणि हे असे सेपरेट करून ठेवले आणि मी ह्याला 10 मिनटं झाकून ठेवलं। तोपर्यंत मी ह्या भाज्यांची फोडणी केली छानपैकी। आपली नॉर्मल जी फोडणी करतो मी तशीच केली। त्याच्यामध्ये फक्त मी चिंग्सची शेजवानची चटणी ॲड केली। या चटणीने ही फ्लेवर खूप कमाल येतो। तुम्हाला जर अवेलेबल झाला तर हक्का नूडल्सचा वेगळा मसाला मिळतो, तो तुम्ही घालू शकता। मी आता हे ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता मी फोडणी करून घेते आहे। फोडणीमध्ये मी जिरं, मोहरी, आपले जे नॉर्मल आपण टाकतो, हळद, थोडासा हिंग, त्याच्यानंतर ह्या सगळ्या भाज्या, मी लसूण उभा कट करून घेतला आहे, तो घातला आहे। आलं तुम्ही घालू शकता, आलं, लसूण, मोहरी, हिंग, आपले जिरं, नेहमीची फोडणी आहे। त्याच्यामध्ये मी ह्या भाज्या ॲड करून चांगलं परतून घेतलं आहे। मी ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट, काळं तिखट आणि मीठ पण नंतर ॲड केलं आहे, कारण त्याच्यामुळे एक फ्लेवर छान लागतो भाज्यांचा। एक मसाला जो आहे त्याचा छान भाज्यांमध्ये मिक्स होतो। छान तडतडू दिली मोहरी की त्याच्यानंतर ही सगळी फोडणी घालायची आणि हे सगळं शिजवायचं। मी सगळ्या भाज्या घालून घेते आहे त्याच्यामध्ये, कांदा, टमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी। तुम्हाला अजूनही काही हवे असतील, गाजर, बीन्स, ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या जनरली ह्याच्यात ॲड करायच्या, कारण ह्याच्यामधल्या भाज्या 100% संपतात, नुसत्या केलेल्या भाज्या संपत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता। चवीला अतिशय छान लागतं। थोडासा कचवटपणा भाज्यांमध्ये असला तरीसुद्धा ती खाल्ली जाते, कारण चव त्याच्यामध्ये एक छान आलेली असते। हे छान परतून घ्यायची बऱ्यापैकी वेळ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं। चिंग्सची शेजवान चटणी होती माझ्याकडे, मी ती घातली आहे। तुम्ही हक्का नूडल्सचा बाजारात मिळणारा मसाला घालू शकता, त्याच्याने ही फ्लेवर असाच राहतो आणि चिंग्सच्या शेजवान चटणीनेही फ्लेवर छान येतो। माझ्याकडे हीच अवेलेबल होती, ही मी घातली आहे। मी तिखटही घातलं आहे, आधी म्हणल्याप्रमाणे तिखट आणि काळा मसाला, मीठ या भाज्यांमध्येच शिजत असताना घातलं, त्यामुळे त्या भाज्यांना तो सगळा फ्लेवर छान लागतो आणि दिसायलाही फार टेम्पटिंग दिसतं। छान परतून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे आणि आपल्याला त्याला छान थोड्याशा भाज्यांचा कच्चेपणा जायला हवा। अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या अशा म्हटलं तरी चालेल, भाज्या लागतात आणि खरंच छान लागतात। पूर्ण शिजवायची गरज नाही, पण थोड्याशा शिजवलेल्या हव्यात। मी चिंग्सची चटणी घालून घेतली आहे, रेड कलरची चटणी आहे। हक्का नूडल्सचा जो मसाला मिळतो तो जर घातला त्याला रेड कलर येत नाही, तो येल्लोच राहतो, कारण हक्का नूडल्स तुम्ही पाहिले तर येल्लो कलरचेच असतात।
सो मी हा मसाला घालून छान भाज्या परतून घेतल्यात. तुम्ही अजून वेगवेगळे कुठल्या प्रकारचे नूडल्स तुम्हाला बघायचे आहेत किंवा मी करून दाखवायला हवेत हे पण सांगू शकता. मी नक्कीच ट्राय करेल अजून वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करायच्या. नूडल्स पण घरी बनवलेले किंवा इवन हल्ली होममेड नूडल्स मिळतात, ते पण तुम्ही प्रेफर करू शकता. मगाशी जे आपण नूडल्स झाकून ठेवले होते ते मी काढून पाहिले. हे बघा, हे अशा प्रकारे झालेत, मोकळे झालेत, व्यवस्थित असे प्रॉपर आणि शिजल्यासारखे झालेत. अर्धे कच्चे अर्धे पक्के अशा प्रकारचे असे छान लागतात ते. ह्याला मी आता फोडणी घातलेल्या ह्याच्यात एकच जीव करून घेणार आहे, पण ह्याच्यामध्ये पाणी आहे कारण आपण पाण्यात ऑलरेडी शिजवले होते. सो एखाद्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचेत आपल्याला. चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचे. सगळं नूडल्स कोरडे झाले पाहिजेत. खूप नूडल्स ओलसर असतील तर त्याचा गिचका होऊ शकतो. हे प्रॉपर व्यवस्थित मोकळे मोकळे करून घेतलेत मी. त्याच्यात तेल पण घालतात 1 चमचा. मी घातलं नाही आहे, तुम्ही नक्की ॲड करू शकता. पण खूप जास्ती ऑइलीनेस कोणाला आवडत नसेल तर तेल घातलं नाही तरीसुद्धा होतात. 1 अख्खा चमचा तेल ह्या नूडल्समध्ये नूडल्स घालतानाच घातलं ना की नूडल्स छान मोकळे होतात आणि खायलाही छान लागतात. हे बघा, मी हे सगळं नूडल्स सगळं चाळणीमधनं गाळून घेणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाणार आहे. बघू शकताय तुम्ही, मी सगळे कढईमधले नूडल्स काढून घेतलेत चाळणीमध्ये, त्याच्यामुळे त्यातलं पाणी निघून जाणार आहे. आणि आता मी हे जे आपण फोडणी केली होती त्याच्यात ॲड करून घेतलं आहे. त्याला पण 2 मिनटं वाफ दिली होती. बघू शकता तुम्ही, सगळी फोडणी आता मिक्स केली आहे मी प्रॉपर नूडल्समध्ये. सगळे व्यवस्थित हलवून एकजीव करून घेतलेत आणि कसलं टेम्पटिंग दिसतंय, भारी दिसतात. छान अशी फोडणी, ती सगळ्या आपण भाज्या परतलेल्या सगळी फोडणी त्या नूडल्समध्ये मिक्स झाली की त्याला एक मस्त स्मेल, मस्त घमघमाट सुटतो आणि हे नूडल्स अतिशय टेस्टी होतात आणि नक्की संपतात सगळे. नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्ही. मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आणि बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री. थँक्यू.